नमस्कार, मी शनाया. राज्यातील राजकारणात सध्या एक मोठा आणि शांतपणे उभा राहत असलेला संघर्ष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील सूक्ष्म टक्कर. वरवर सगळी सुरळीत दिसत असलं तरी देखील आतल्या गोटात मात्र मोठे राजकीय डावपेच आखले जात आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर शिंदे यांनी घेतलेला एक निर्णय आता चर्चेचा केंद्रबिंदू ठरतोय. मंगळवारी राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघासाठी संपर्क प्रमुखांची घोषणा करताना शिंदे यांनी साधी संघटनात्मक फेरबदल केली नाही तर मोठा राजकीय संदेश दिलाय. हे फक्त पदवाटप नाही तर येणाऱ्या काळातल्या लढाईची तयारी आहे. कारण महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकानंतर एक गोष्ट स्पष्ट झालीय की सत्तेत भागीदार असलेला भाजप कधीही पूर्ण ताकदीने शिंदेना कोपऱ्यात नेऊ शकतो. एकेकाळी शिंदे यांचा प्रमुख विरोधक म्हणजे उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना. पण आता चित्र बदलत चाललंय. अनेक निवडणुकांमध्ये ठाकरे गटाला मागे टाकण्यात शिंदे हे यशस्वी झालेत. तरी आता खरी स्पर्धा जी आहे ती त्यांची भाजप सोबत होऊ शकते याची जाणीव त्यांना आता झालीय. आणि म्हणूनच शिंदे आता सावध खेळ खेळताना पाहायला मिळत आहेत. मुंबई आणि ठाण्यासारख्या महत्वाच्या भागांची जबाबदारी त्यांनी थेट आपला मुलगा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या खांद्यावर टाकली आहे. हा निर्णय अजिबात साधा नाही. कारण मुंबई महापालिकेत झालेला पराभव शिंदे पिता पुत्रांच्या मनाला चांगलाच लागलेला आहे. दादर, माहीम, लालबाग, परळ, वरळी या मराठी मतदार असलेल्या भागात ठाकरे गटाला धक्का देण्याची योजना आखली गेली होती. भाजपला देखील याच भागात शिंदेची साथ हवी होती. पण प्रत्यक्षात मतदारांनी उद्धव ठाकरे यांच्यावरच विश्वास दाखवला आणि शिंदेचा प्लॅन फसला. या पराभवाचं विश्लेषण करताना एक गोष्ट समोर आली, ती म्हणजे स्थानिक नेत्यांची आखणी चुकली आणि उमेदवार निवडीत गोंधळ झाला. कल्याण डोंबिवलीत तर भाजप आणि शिंदे हे एकत्र लढत असून देखील दोन्ही पक्षांमध्ये विश्वासाचा पूर्ण अभाव होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण कधी कोणती चाल खेळतील याचा काही नेम नव्हता. त्यामुळे शिंदे हे स्वतः शेवटपर्यंत मैदानात टिकून राहिले. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आपले विश्वासू नरेश म्हस्के यांच्याकडे कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली. हा निर्णय म्हणजे पुढील जिल्हा परिषद आणि लोकसभा निवडणुकांसाठीची मोठी तयारी आहे. ठाणे जिल्ह्यात भाजपकडे कपिल पाटील, गणेश नाईक, रवींद्र चव्हाण यांच्यासारखी मजबूत फौज आहे. त्यामुळे ठाणे जिल्हा परिषद शिंदेकडनं हिसकावून घेण्याचा प्रयत्न भाजप करणार नाही याची खात्री कोणी देऊ शकत नाही. म्हणूनच शिंदे यांनी भिवंडी परिसरात आधीपासूनच संघटन मजबूत करण्याचा प्लॅन आखलाय. आगरी कुणबी मतदार असलेल्या या पट्ट्यात आधीच पकड मजबूत केली तर भविष्यात भाजपला टक्कर देता येईल ही स्पष्ट रणनीती आहे. दरम्यान मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये नवी मुंबई आणि मीरा भाईंदरमध्ये भाजपने शिंदे गटाला स्पष्टपणे मागे टाकलं. युती व्हावी अशी शिंदेची इच्छा होती, पण भाजपने ती काही पूर्ण होऊ दिली नाही. अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये देखील शिंदेना मोठा धक्का बसलेला आपण पाहिलाय. मात्र त्यानंतर शिंदे गटानेही आपली रणनीती बदलली. उल्हासनगर आणि कल्याण डोंबिवलीत भाजपची गरज कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण साताऱ्यात भाजपने पलटवार करत शिंदेचेच आमदार महेश शिंदे यांना लक्ष केलं. इथेच एक मोठा ट्विस्ट दिसतो. कधी नकोसे वाटणारे शरद पवार यांच्या पक्षातील शशिकांत शिंदे आता शिंदेच्या जवळ येताना पाहायला मिळतात. कल्याणमध्ये राजू पाटील यांच्यासोबतही पूर्वी पटत नव्हतं, पण आता त्यांनाही सत्तेत वाटा देण्यात आलाय. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा स्पष्ट होतोय की शिंदे आता जोडा आणि जिंका ही रणनीती वापरत आहेत. उल्हासनगरमध्ये पप्पू कलानी, अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी, साताऱ्यात शशिकांत शिंदे, कल्याणमध्ये राजू पाटील हे सगळे वेगवेगळे नेते आता शिंदेसोबत दिसत आहेत. म्हणजेच भविष्यात भाजपशी थेट लढाई झाली तर एक मजबूत पर्याय तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. संपर्क प्रमुखांच्या नियुक्त्यांमध्ये देखील शिंदेनी फक्त निष्ठावंतांनाच संधी दिली आहे. संजय सोनार, मनोज शिंदे, विकास रेपाळे, योगेश जानकर यांच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांनी पुढे आणले. विशेष म्हणजे उदय सामंत आणि योगेश कदम यांच्यासारख्या काही अपवाद वगळता मंत्र्यांना दूर ठेवण्यात आलं. याचा अर्थ स्पष्ट आहे की संघटना ही स्वतंत्र ताकद म्हणून उभी करायची आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राज्यातील प्रशासकीय पकड दिवसेंदिवस मजबूत होत चालली आहे. पोलीस यंत्रणा, प्रशासन सगळीकडे सध्या त्यांचा प्रभाव वाढतोय. अशा परिस्थितीमध्ये शिंदेसाठी आव्हान आणखीन कठीण होणार आहे. लोकसभा निवडणुकांना अजून वेळ असला तरी देखील शिंदे हे आतापासूनच तयारीला लागले आहेत. नवीन आणि अनुभवी कार्यकर्त्यांचा समतोल साधत त्यांनी संघटना सतत सक्रिय ठेवण्याचा प्लॅन आखलाय. दिल्ली दौऱ्यात अपेक्षित यश मिळालं नाही हे लक्षात आल्यानंतर शिंदे आता अधिक सावध झालेत. वेळी आधीच पावले उचलत ते आपली राजकीय जमीन मजबूत करण्याचा प्रयत्न करतायत.
एकूणच काय, आज दिसतंय ते युतीचं सरकार, पण उद्या हाच संघर्ष उघडपणे समोर येऊ शकतो. आणि त्या लढाईसाठी शिंदे आता पूर्ण तयारीत उतरले आहेत. राजकारणात मित्र शत्रू हे कायमचे कधीच नसतात. फक्त वेळ आणि गरज बदलत असते. आणि सध्या महाराष्ट्रात हीच बदलती समीकरणं एका मोठ्या राजकीय संघर्षाची नांदी ठरतायत. तुम्हाला काय वाटतं? भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट यांच्यात आतून संघर्ष सुरू झालाय का? कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.